नमो नमः। प्रवाचिका अहंदया जोशी अत्र समेषां स्वागतम्। एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात् उद्धृता अस्ति। अष्टमभागस्य पंचविंशतिः कथा एषा। अस्तु तर्हि आरंभं कुर्मः। एके दिवशी भर पावसात राजांनी रायगड सोडला। आपल्या फौजेनिशी ते पेडगावच्या दिशेने जात होते। पावसाची झड कमी झाली होती, पण 4 दिवसात सूर्यदर्शन घडले नव्हते। गार वारा वाहत होता। जिकडे पाहावे तिकडे पाणथळ जमीन नजरेत येत होती। सकाळी थोड्या सरी येत पाऊस थांबला होता। पुण्याच्या पूर्वेला काही कोसांवर वाहणाऱ्या भीमेच्या पाण्याला उधाण आले होते। तांबडे भोर पाणी फेसाळत धावत होते। त्या भीमेच्या काठाला वसलेल्या पेडगावच्या किल्ल्यात बहादूर खानाची छावणी सुस्तावली होती, जी खिरीने पावसाळ्याचे दिवस कंठीत होती। बहादूर गडाच्या प्रवेशद्वारावर पहारेकरी पहारा देत होते। गडाचे दरवाजे उघडे होते। शेकोटी करून काही चौकीदार अंगशेकीत बसले होते। पाऊस गेल्याने तटावर पहारेकरी फेरा घालीत होते। गडाच्या दरवाजातील शिपायांचे लक्ष टापांच्या आवाजाकडे गेले। 2 घोडेस्वार भरधाव वेगाने गडाकडे येत होते। ते स्वार नजरेच्या टप्प्यात आले। पठाणी वेश असलेले ते स्वार गडाच्या दरवाजात आले। दरवाजाशी पाय उतार होताच ते म्हणाले, क्या देखते हो, दरवाजा बंद करो, मरगट्टे आ गए। स्वारांचे कोंडाळे त्या दोघांभोवती गोळा झाले। गडाचा किल्लेदार धावत आला। दोघा पठाणांनी आपली ओळख करून दिली। औरंगाबादेच्या सुभेदाराची ओळखपत्रे घेऊन चाकरीसाठी बहादूर खानाकडे येत असता दोघांना मराठ्यांचा तळ दिसला। जीव घेऊन दोघे गडाच्या आश्रयाला पोहोचले होते। किल्लेदाराने दोघांना बहादूर खानाच्या समोर हजर केले। बहादूर खान विचारात पडला असतानाच टेहळणीच्या सांडणी स्वारांनी मराठे येत असल्याची बातमी आणली। एका पाठोपाठ बातम्या येत होत्या। अवघ्या 2000 फौजेनिशी मराठे चाल करून येत आहेत। हे ऐकून बहादूर खान चकित झाला। बस 2000 फक्त? मराठ्यांची ही रीतच आहे हुजूर, सरदाराने साथ दिली। बहादूर हसला। आपल्या दाढीवरून हात फिरवीत त्याने आज्ञा दिली। इशारतीची नौबद्या पेडगावची छावणी गडबडून उठली। घोड्यांच्या टापांच्या आवाजाने छावणी भरून गेली। बहादूर खान सज्ज झाला। खानाने आज्ञा दिली, खोलो दरवाजा। दरवाजा उघडला गेला। नौबत निनादू लागली। बहादूर मराठ्यांना सामोरा जाण्यासाठी फौजेनिशी बाहेर पडला। मुठभर शिबंदीच्या हाती बहादूर गड हवाली करून बहादूर खान लढाईसाठी दौडू लागला। पेडगावपासून थोड्या अंतरावर जाताच मराठे त्याच्या नजरेत आले। बहादूर खानाची 8-10 हजार फौज पाहताच मराठ्यांनी तोंड फिरवून पाठ दाखवली। मराठी सैन्य पळू लागले। बहादूर खानाने आजवर मराठ्यांच्या अनेक कथा ऐकल्या होत्या। अनेकदा त्याची भीतीने गाळण उडाली होती, पण पाठ दाखवून पळणारा शत्रू तो प्रथम पाहत होता। त्याने त्वेषाने घोड्याला टाच दिली। मराठी फौजेचा पाठलाग सुरू झाला। घोड्यांच्या खुरांबरोबर चिखलाच्या चिकांद्या उडू लागल्या। खात जोरात पाठलाग करीत होता। मराठी फौज हुलकावण्या दाखवीत धावत होती। पेडगावपासून खान 10-12 कोसांवर आला तरी शत्रूशी गाठ पडेना। 20 कोस खान धावला तरी मराठी फौज गाठता येईना। चिखल राडीतून धावून खानाची फौज दमली। खानाने पेडगावकडे वळायचे ठरवले। भाग गए डरपोक कही के, मराठे गाठ पडले असते तर त्यांचा खिमा कसा उडाला असता याचे स्वप्न रंगवीत खान बहादूर गडाकडे जात होता। आकाश ढगांनी भरले होते। कोणाचे तरी प्रथम लक्ष गेले। त्या कुंदावलेल्या वातावरणावर सर्वांच्या नजरा खिळल्या। बहादूरगडच्या दिशेने आकाशात धुराची काळी वेटोळी उठत होती, उन्हाळ्याच्या चक्रीवादळासारखी। त्याचा अर्थ कुणालाच कळत नव्हता। खान बहादूर गडाकडे धावू लागला। गड नजीक आला तशी घोड्यांची गती मंदावली। खानाचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता। साऱ्या बहादूर गडावर धुराचे लोट उठत होते। गडाचा दरवाजा सताड मोकळा होता। गडाची तटबंदी जशीच्या तशी शाबूत होती, पण तटावर एकही पहारेकरी दिसत नव्हता। कुठे कसली जाग लागत नव्हती। बहादूरचे तोंड वाचले होते। तो अघटित पाहत होता। बहादूर खान गडानजीक आला। पुढचे स्वार वेशीतून आत गेलेले दिसले। दुसऱ्याच क्षणी ते माघारी आले। पाठोपाठ बहादूर गडाचे रहिवासी छातीपिटीत सामोरे आले। एकच आक्रोश उठला होता, हम लूट गए मालिक, शिवाजीने हमको लूटा। शिवाजी? या अल्लाह, सैतान का बच्चा कहाँ गया, क्या हुआ? बहादूर पाय उतार झाला। वेड्यासारखा तो चालत होता। वेशीच्या आतले वातावरण आक्रोशांनी भरून गेले। सर्व तंबू जळून खाक झाले होते। मराठ्यांच्या पळण्याचा अर्थ आता त्याला कळत होता। मराठ्यांची लूट काय असते हे तो उभ्या पावसात बघत होता। आणि याच वेळी राजे रायगडाची
वाट कापित होते. फौजेच्या आघाडीला राजांच्या बरोबर हंबीरराव दौडत होते. फौजेबरोबर नेली जाणारी 200 देखणी घोडी नजरेत भरत होती. 1 कोटी रुपयांची नगद लूट सावरून राजांची फौज रायगड जवळ करीत होती. अधुना अष्टमभागस्य षड्विंशतिः कथा एषा. बहादूर खानाची लूट घेऊन राजे गडावर आले. गडावर आणि छावणीत बहादूर खानाची छावणी कशी लुटली याचीच बोलवा चालू होती. मोरोपंतांनी कल्याण भिवंडीला फौज गोळा करून दहशत निर्माण केली होती. त्या हालचालीमुळे इंग्रज व पोर्तुगीज घाबरून गेले. बहादूरगडाची लूट झाल्यानंतर राजांची एक फौज जुन्नर मुलखाकडे रवाना झाली होती. अनाजी फोंडा मुलखात होते. जिकडे तिकडे राजांच्या नावाचा गवगवा झाला होता. पण राजे वाट पाहत होते संभाजी राजांची. ते अद्याप गडावर आले नव्हते. एके दिवशी सायंकाळच्या सुमारास गडाची नौबत झडली. युवराज संभाजीराजे गडावर येत असल्याची वार्ता राजांना मिळाली. राजे उतावीळ बनून राजसदरीत गेले. प्रवेशद्वारातून आनंदराव येताना दिसले, पण संभाजीराजे कुठे दृष्टीत आले नाहीत. आनंदरावांनी नजीक येऊन मुजरा केला. आनंदराव, आमचे युवराज कोठे आहेत? ते पालखी दरवाजानं आत गेले. कारण? आनंदराव हसले. भागानगरच्या मुलखात आम्ही घुसलो. फौज पुढं सरकत होती. तोच कुतुबशाही फौज येत असल्याचं कळलं. मी युवराजांना माघार घ्यायला सांगितलं. त्यांना ते आवडलं नाही. जबाबदारी माझी होती. युवराजांना मी पुढं जाऊ दिलं नाही. संतापानं युवराज माघारी वळले. त्यामुळं आमच्यासमोर यायची त्यांना लाज वाटली असंच ना? राजांनी विचारले. ठीक आहे, तुम्ही केलं तेच बरोबर. आम्ही युवराजांची समजूत काढू. राजे युवराजांच्या महालाकडे वळले. महालात युवराज पलंगावर बसले होते. येसूबाई उभ्या होत्या. राजे जाताच संभाजीराजांनी मुजरा केला आणि ते पाठमोरे उभे राहिले. राजांची नजर चौपाईवर ठेवलेल्या निरांजन तबकाकडे गेली. आलेले हसू लपवीत राजे येसूबाईंना म्हणाले, येसू, युवराजांना ओवाळलं की नाही? त्या शब्दाबरोबर संभाजीराजे वळले. आबासाहेब, विजयवीराला ओवाळतात, पळून आलेल्यांना नव्हे. राजे संतप्त युवराजांच्या जवळ गेले. कुणी सांगितलं तुम्हाला यशस्वी माघार घेणं, फौज सुखरूप माघारी आणणं हा सुद्धा एक थोर पराक्रमच आहे. विजयापेक्षाही अवघड. आमची फौज होती. सहज विजय मिळाला असता, पण तुमच्या आनंदरावांनी आम्हाला रोखलं. आमच्यावर बळजोरी केली. राजे, आम्ही तुमची तडफ जाणतो. तुमचा संतापही आम्हाला कळतो. पण त्यासाठी आनंदरावांना दोष देणं अन्यायाचं ठरेल. तुम्ही अजून लहान आहात. उसळतं रक्त नेहमीच बरोबर निर्णय करतं असं नाही. तुम्ही आमची आज्ञा विसरलात. पण आनंदराव आपली जबाबदारी कशी विसरतील? कसली आज्ञा? राजे हसले. युवराज, भागानगर जिंकण्यासाठी तुम्हाला पाठवलं नव्हतं. नुसती दहशत निर्माण करण्यासाठी पाठवलं होतं. मराठी फौज पळालेली पाहून चांगलीच दहशत बसली असेल. युवराज, हा पळून येण्याचा सवाल नाही. तुम्ही आणलेली लूट काय कमी आहे? तिनं दरारा वाढला नसेल. पळणारी का होईना, पण मराठी फौज त्यांच्या मुलुखात घुसते, धुमाकूळ घालते. हे का थोडं झालं? राजांनी युवराजांच्या खांद्यावर हात ठेवला. संभाजी राजांची नजर राजांच्या नजरेला नजर भिडली. आणि युवराज, पराजयाचं दुःख कसलं? आमची निम्मी हयात पळापळीतच गेली. आम्ही यापेक्षाही थोर पराजय घेतले आहेत. पन्हाळ्यावर तर आम्हाला पळता भुई थोडी झाली, पण त्या पराजयानं देखील आम्हाला खूप शिकवलं. संभाजीराजांच्या चेहऱ्यावर हास्य उमलले. राजे येसूबाईंना म्हणाले, येसू, युवराजांना ओवाळ. ते पराक्रम करून घरी आले आहेत. येसूबाईंनी तबकातली निरांजन प्रज्वलित केली. त्यांनी युवराजांना ओवाळले. मस्तकी तिलक लावलेले संभाजीराजे राजांच्या पाया पडले. राजांनी संभाजीराजांच्या मस्तकावरून हात फिरवला. युवराज, लक्षात ठेवा, ज्यांना पराजयाची भीती नसते तेच विजयश्री संपादन करू शकतात. येतो आम्ही. राजांनी पाऊल उचलले. राजे महालात आले. ते उभेच राहिले. हे ध्यानी येताच येसूबाई म्हणाल्या, आबासाहेब, बसावं ना. राजांनी येसूबाईंच्याकडे पाहिले. येसू, नाईलाजानं आम्हाला इथं यावं लागलं. मोहिमेवर गेलेला पती फारा दिवसांनी आला असता तिथं अन्य कोणी जाणं गैर आहे हे का आम्हाला कळत नाही? लाजलेल्या येसूबाईंच्याकडे न पाहता राजे महालाबाहेर गेले. राजे जाताच संभाजीराजे येसूबाईंच्याकडे सरकले. येसूबाईंनी गडबडीने तबक उचलले. संभाजीराजांच्या हाताची पकड येसूबाईंच्या मनगटावर बसली. येसूबाई गडबडीने म्हणाल्या, तबक ठेवून येते ना. त्याची आत्ताच गडबड का? नंतर ठेवा. येसूबाईंनी तबक खाली ठेवले. संभाजीराजांनी येसूबाईंच्या हाताला स्पर्श केला. इकडे बघा ना. हे काय? कोणी येईल ना. येसूबाई दरवाजाकडे पाहत म्हणाल्या. कोणी येणार नाही. खुद्द आबासाहेबांनी सांगितलं नाही. चला, काहीतरीच बोलणं. लोक काय म्हणतील? आम्ही एवढा पराक्रम करून आलो.
माहीत आहे पराक्रम, येसूबाई हसून म्हणाल्या. असं संभाजीराजांनी एक वेळ येसूबाईंच्याकडे रोखून पाहिले. दुसऱ्याच क्षणी दरवाजाकडे जात संभाजीराजे म्हणाले, रणांगणात पराजय घेतला म्हणून आमच्या महालातही आम्ही तो घेऊ की काय? येसूबाईंनी हसून वर पाहिले तेव्हा खरोखरच महालाचे दरवाजे बंद होत होते. अधुना अष्टमभागस्य सप्तविंशतिः कथा एषा. पावसाळा संपला. वनराईने गर्द हिरवा रंग धारण केला. रानकोंबड्यांचे आवाज रानावर उठू लागले. शिवारात भात, नागली, सावा सळसळू लागला होता. गडावरच्या झडपा निघाल्या. वाटेलगतच्या गवताची साफसफाई करण्यात येऊ लागली. हत्ती टाके, कुशावर्त, बामण टाकी, गंगासागर यांसारखे पाण्याचे तलाव पाण्याने तुडुंब भरले. लहरींनी त्यांची अंगे शहारत होती. राजांनी पाचाडला नव्या पागेचे काम उभारले. पागा पुरी झाली. हुजुरातीच्या निवडक 500 घोड्यांची पागा उभी राहिली. राजे पागा पाहून गडावर आले. सायंकाळच्या वेळी राजे विवेक सभेत बसले होते. कवी कलश, निराजीपंत सभेत हजर होते. राजांच्या शेजारी खुद्द युवराज संभाजीराजे विरासन घालून बसले होते. संभाजीराजांची संस्कृत काव्यामधील प्रगती कवी कलशांच्या तोंडून ऐकून राजे खुश झाले. अंधार पडू लागला तसे राजे विवेक सभेतून उठले. एकदम आठवण होऊन त्यांनी विचारले, अलीकडे निश्चलपुरींची काही वार्ता नाही, त्यांचं क्षेम आहे ना? जी, कवी कलश म्हणाले. कवी कलश याच संधीची वाट पाहत होते. ते म्हणाले, महाराज, निश्चलपुरींचा शब्द खोटा ठरला नाही. राजे थांबले. कवी कलश, तुम्ही आमच्या नजीकचे बोला. स्पष्ट बोलतो, पण निश्चलपुरींनी सांगितलेले सारे अपशकुन घडले. राज्याभिषेकाआधी सेनापती आणि आपल्या पत्नी निवर्तल्या. राज्याभिषेकाच्या 13व्या दिवशी माँसाहेब गेल्या. या अपशकुनांनी साऱ्यांची मने शंकित झाली आहेत. तुमचीही? क्षमा महाराज, कवी कलश म्हणाले. आम्हीही श्रद्धावान माणसं आहोत. जे डोळ्यांनी दिसतं ते नाकारायचं कसं? जे पाहावं ते माणसाला दिसतं. प्रतापराव गेले, पण राज्याचं धैर्य दाखवून गेले. धन्याच्या एका शब्दाखातर 10,000च्या छावणीवर चालून जाणारे आमचे 7 सरदार मृत्यूचा पराभव करून गेले. त्यांच्या शौर्याला तोड कसली? राणीसाहेबांचा मृत्यू म्हणाल तर त्या मृत्यूचा अर्थ आमच्या इतका कुणाला कळणार? माँसाहेब गेल्या, आम्हाला दुःखाच्या खाईत टाकून गेल्या खऱ्या, पण अखेरच्या वेळची त्यांची तृप्तता आम्हीच पाहिली. ज्ञानदेव समाधीस्थ झाले. तो क्षण का अमंगल? तुम्ही म्हणाल हा कल्पनेचा खेळ आहे, पण राज्याभिषेकाच्या आधीच आनंदरावांनी बेहलोलचा पराभव केला. राज्याभिषेकानंतर बहादूर खानाची लूट आमच्या पदरी पडली. हे विजय का सामान्य? कवी कलश, त्याने निरुत्तर झाले. महाराज, आपला हा विचार असेल तर माझी काही तक्रार नाही, पण खुद्द राज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टांनी पर्वत राजास बलिदान देवविलं नाही. खुद्द गडाची स्वामिनी शिरकाई तिची पूजा केली नाही ना. देशस्वामी भार्गवाचं अर्चन करून घेतलं. या गोष्टी आमच्यासारख्यांना खटकतात. त्याचमुळं राज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टांच्या नाकावर काष्ठाचा तडाखा बसला. पौरोहित्य करणाऱ्या बाळंभट्टांच्या टाळूवर छताचं लाकडी कमळ पडलं आणि अशुभाची जाणीव दिली गेली असं आम्हाला वाटतं. राजे खिन्नपणे हसले. कवी कलश, आम्ही तुमच्या भावना जाणतो, पण या प्रसंगी एकच गोष्ट आठवते जी तुम्हाला आणि निश्चलपुरींनाही पटावी. त्रिकालज्ञानी वसिष्ठांनी प्रभू रामचंद्रांच्या राज्याभिषेकाचा मुहूर्त काढला होता. त्यासाठी अनिष्ट निवारणार्थ होमही झाले होते, पण नेमक्या त्या सुलक्षणी मुहूर्तावरच प्रभू रामचंद्र 14 वर्ष वनवासाला गेले. कवी कलश त्यावर काही बोलू शकले नाहीत. कवी, आम्ही तुमची भावना जाणतो. राज्याभिषेकाची आम्हाला हौस नव्हती, ती आवश्यकता होती. तो राज्याभिषेक सर्वतोपरी निर्दोष असावा असं आम्हालाही वाटतं. तुम्ही निश्चलपुरींना बोलावून घ्या. आम्ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे तांत्रिक अभिषेक करून घेऊ. कवी कलश यांनी निश्चलपुरींना तातडीने निरोप पाठविला. एके दिवशी निश्चलपुरी गडावर येऊन दाखल झाले. निश्चलपुरी मोठ्या उत्साहाने अभिषेकाच्या तयारीला लागले. निश्चलपुरींनी ललिता पंचमीचा दिवस निश्चित केला. सुरुवातीला निश्चलपुरींनी कुलदेवता, ग्रामदेवता, स्थानदेवता इत्यादींचे पूजादी विधी केले. नंतर कलश स्थापना करून तंत्रानुसारे पूजाविधी उरकला. मेरुयंत्र नाना वर्णांनी चित्रित केले. मंडपात तसेच सिंहासनाजवळ भूमी संशोधन केले. सुवर्ण सिंहासनासाठी दुसरी औदुंबर शाखांची आसंदी केली होती. तीत मंत्राने सिंहगात्रांची प्राणप्रतिष्ठा केली. राजे हाती खड्ग घेऊन राजसभेत आले.
नंतर त्यांच्या करवी द्वारपाल देवतांना बलिदान दिले. सिंहासनाच्या सिंहास बली दिले. नंतर इतर देवतांना बली देऊन संतुष्ट करण्यात आले. बलिदान विधी झाल्यावर शिवशक्तीरूपी कुंभातील उदकांनी राजांनी राजमंडपात अभिषेचन केले. रायरी पर्वताला अन्नदान करून संतुष्ट केले. राजे राजसभेत येऊन मंत्रमय जयघोषात सिंहासनावर आरोहण करते झाले. प्रजाजनांना त्यांनी दर्शन दिले. राजांनी वाहिलेल्या दक्षिणेने निश्चलपुरी तृप्त झाले. त्यांनी आशीर्वाद दिला, राजा, तुझ्यामुळे जगात सद्गुणांचा उत्कर्ष होईल. छत्रपतींच्या घराण्यात 300 वर्ष राजसत्ता चालेल. या अवधीत यवनांचा सतत नाश होत राहील. राजे सिंहासनावरून उतरले. नकळत त्यांची पावले उजव्या बाजूला वळली. राजे 2 पावले चालून थांबले. चटकन त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ज्यांच्या पायांवर मस्तक टेकावं आणि शुभाशीर्वाद घ्यावा असं आता कोणी त्या बाजूला उरलं नव्हतं. मासाहेब केव्हाच निघून गेल्या होत्या. अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते. अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात्, शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.